लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 3 विकासाच्या नकाशावरून गायब. देशाची प्रगती होते, स्मार्ट सिटीच्या गप्पा मारल्या जात आहेत, पण लातूर शहरात एक असा भाग आहे जो आजही पाषाणयुगात जगतोय. प्रभाग क्रमांक 3 जिथे गेल्या 10 वर्षापासून रस्तेच नाहीत. रस्ते नेमके गेले कुठे की कागदावरच बनून गायब झाले? पहा यावर आमचा विशेष रिपोर्ट. ही दृश्य कोणत्याही दुर्गम गावखेड्याचं किंवा वस्ती तांड्याचं नाहीये, तर हे दृश्य आहे लातूर शहरातील प्रभाग क्रमांक 3चं. गेल्या दशकभरापासून इथल्या जनतेच्या नशिबी फक्त चिखल आणि धूळ आली आहे. 10 वर्ष उलटली तरी प्रशासनाला इथे रस्ते बांधता आले नाहीत. रस्ते नाहीत म्हणून नाल्या नाहीत, आणि नाल्या नाहीत म्हणून संपूर्ण प्रभाग सांडपाण्यानं वेढला गेलाय. सांडपाण्यामुळं इथं घाणीचं साम्राज्य पसरलंय, आणि त्यात भर टाकली आहे ती म्हणजे डुकरांच्या हायदोसानं. डुकरांच्या वाढत्या सुळसुळाटामुळं लहान मुलांच्या आणि नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पण महापालिकेचं प्रशासन नेमकं झोपलंय कुठे हा प्रश्न निर्माण झालाय. दुसरीकडे पिण्याच्या पाण्याची अवस्था तर त्याहून भयंकर आहे. मोठ्या थाटामाटात पाण्याच्या टाक्या उभारल्या गेल्या, पण त्या आजही शोभेच्या वस्तू बनल्या आहेत. टाक्या रिकाम्या आहेत आणि नळ कनेक्शन तुटलेल्या अवस्थेत आहेत. इथल्या महिलांना पाण्यासाठी वणवण करावी लागते. सध्या लातूर महानगरपालिकेत प्रशासक राज आहे. नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी लोकप्रतिनिधी नाहीत, ही जबाबदारी आता थेट प्रशासकाची आहे. पण प्रश्न असा उभा राहतो की 10 वर्षापासून प्रलंबित असलेले हे प्रश्न प्रशासकाच्या डोळ्यांना दिसत नाहीयेत का? ही रस्ता खणून त्याला 3-4 महिन्याच्या वरी झालाय. एकदा खणून गेले त्याच्यानंतर इकडे आलेच नाहीत त्यांनी. आता येणं जाणं लेकराला लई परेशानी होलाय. गाडी बी इकडून तिकडे जाताही नाही गेलं. इधर इधर देख के बात करो. त्या हिशोबानं जर काही झालं चांगलं तर चांगलंच आहे. एकदा जिने जे गेले खणून त्याच्यानंतर आलेच नाही त्यांनी. पिण्याचं पाणी येते का? पिण्याचं पाणी येतं किती दिवसाला येते? 6 दिवसाला 7 दिवसाला येतं. रस्त्याच्या मधोमध खणल्यामुळे काय करतात? रस्त्याच्या मधोमध खणल्यामुळे लई परेशानी होऊ लागली. जास्त परेशानी त्याच्यामुळेच आहे. कशासाठी खणले ती बी माहित नाही. खणून टाकले ती 4 दिवस तसंच होतं पहिले. त्याच्यानंतर ही माती टाकले. ही गट्टूचा रोड होता, 1 नंबर रोड होता. ही ह्या पूर्ण सोसायटीत ही सर्वात मेन रोड आहे. जास्त राही तर ह्याच रोडवर आहे, आणि इथंच त्यांनी खणून गेले. आता काय लेकराला तर लईच परेशानी आहे. इथं ह्या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत बघा ना, समजाच खणले ते. आता काय इकडं नेताच कोण आहे ती कळत नाही. ज्यावेळेस निवडणुका येतील त्यावेळेस येतात, आणि परत मग इकडं कोणीच तोंड दाखवत नाही. आता मागच्या हप्त्यात आता हे निवडणुका आल्या, हे तुमच्या कॉर्पोरेशनच्या लोक आले होते कोणते इथं विचारायला. असं झालं तर त्याला पहिल्यांदाच बघतो आम्ही 9-10 वर्षात. किती वर्षापासून असंच आहे रस्ता? आता बघा, ह्या भागामध्ये मी जवळजवळ 10 वर्ष नाही. 10 वर्षात काही झालं नाही इकडं. तेव्हा हे पाईप खोदायचे, मग इथपर्यंत पाईप टाकायचं म्हणून तेव्हा ते तिथवर खोदून ठेवलं. त्याच्यातले गज काढून टाकले आणि परत बुजवून टाकले आणि गेले निघून नगरपालिकेचे लोक. पाण्याची काय व्यवस्था? पिण्याचं पाणी येत आहे. दर हप्त्यात येत आहे एकदा. किती दिवसाला येतं? 5-6 दिवसानंतर येते एकदा. काय मागणी आहे रस्त्याबाबत? रस्ता झाला पाहिजे. त्याच्या अगोदर हे नाल्या बी उंच झाल्या पाहिजे. ह्या नाल्याला पाणी आलं तर पार रोडवरून पाणी जाते. 10 वर्षापासून रस्ता झाले नाही. आमच्या गल्लीत पाणी साचले, दुखलं येते, त्रास होते. 8 दिवसाला पाणी येते. नाल्या बी नाही झाले, काय बी झाले. सामान्य जनतेकडून त्यांच्या करातून जमा झालेला पैसा फक्त कागदी घोडे नाचवण्यात खर्च होतोय. प्रभाग क्रमांक 3 ची दैना आता प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभं करत आहे. प्रशासक आता तरी याकडे लक्ष देणार का, किंवा नागरिकांना येत्या काळात आंदोलनाचं मोठं हत्यार उपसावं लागणार का, हे पाहणं मात्र आता महत्वाचं ठरलंय. नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.